राजा रघुवंशी आणि सोम रघुवंशी यांच्या कुटुंबात क्रमे हा दिवस आनंदाचा होता. मित्रमंडळी उत्साहात होते. हे एक साधं लग्न होतं. कोणताही कल्पना नव्हती की काही दिवसातच हे लग्न देशभर चर्चेचा विषय बनेल. मध्य प्रदेशातील इंदूरमधून मेघालय हनीमूनसाठी गेलेल्या नवविवाहित जोडपे राजर्षी आणि रघुवंशी यांची कहाणी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आहे. एक स्वप्नवत हनीमून जो आनंदाचा प्रतीक असायला हवा होता, तो एका भयानक शोकांतिक बरोबरच रहस्यमय हत्याकांडात बदलला आहे. या प्रकरणामुळे केवळ मेघालय पोलिसच नव्हे तर मध्य तपासात सहभागी व्हावं लागलं. काय आहे या भयानक हत्याकांडाचा घटनाक्रम, त्यावर लक्ष टाकूयात. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लग्नाच्या अवघ्या 9 दिवसानंतर हे नवजोडपं हनीमूनसाठी मेघालयात रवाना झालं. विशेष म्हणजे हनीमूनचं संपूर्ण नियोजन सोमनेच स्वतः केलं होतं. तिकिटापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व काही सोमच्या नावावर होतं. पोलिसांच्या मते इथूनच कटाची सुरुवात झाली होती. राजा आणि सोहम मेघालयामधील शिगाम येथे डबल डेकर लिव्हिंग रूम ब्रिज गाव हे पाहण्यासाठी गेले होते. हेच ते ठिकाण होतं जे हत्याकांडाचं मुख्य साक्षीदार बनलं. त्याच दिवशी दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर यांना राजाचा पत्ता लागला. हा सोहमचा कुटुंब जवळ काळजीत पडलं. दुसऱ्या दिवशी त्यांची भांड्याची स्कूटी सोहराजवळ एका निर्जन ठिकाणी बेवारस अवस्थेत सापडली. हाच पहिली छडा होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य जाणवलं. त्यानंतर बेपत्ता जोडप्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. कुटुंब इंदूरहून शिलाँगला पोहोचलं. सोहमच्या कोणताही सुगावा लागला नाही. माध्यमांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. पाहता पाहता हे जोडपे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. मग हळूहळू संशयास्पद सोहमकडे फिरू लागली. पुढच्याच दिवशी म्हणजे 2 जून रोजी पोलिसांना विसावच्या वॉटरफॉल जवळ एका खोल खड्ड्यात एक मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था खूप खराब झाली होती. ओळख पटवणं कठीण होतं, पण राजाच्या हाताच्या बंधनामधल्या राजा टेरोने त्याची ओळख पटवली. विश्वविख्यात हत्येची पुष्टी झाली. राजाचा मृत्यू डोक्याला गंभीर जखम झाल्याने आणि त्याला ढकलून दिल्यामुळे झाला होता. मृतदेह सापडल्यानंतर सोहमचं गायब राहणं पोलिसांना शंकांना बळकटी देत होतं. माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की सोहमच्या या हत्याकांडाचे सूत्रधार आहे. पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी सोहमचा उत्तर प्रदेशातील गाझीपूर या ढाब्यात अटक केली. मात्र बातमी अशी आहे की तिने आत्मसमर्पण केलं आहे. ती लपत-छपत गाझीपूरला पोहोचली होती. तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. नंतर पोलीस रिमांडवर घेण्यात आलं. चौकशीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. चर्चा आहे की इंदापूरचे राज्य सोबत सोहमचं प्रेमसंबंध होतं. दोघांनाच नातं लग्नापूर्वीपासून होतं. मिळालेल्या माहितीनुसार सोहमला कुटुंबाच्या दबावाखाली लग्न करावं लागलं, पण ती राजाच्या संपर्कात राहिली. मग दोघांनी मिळून राजाच्या हत्येची कर्कट रचला. राजकोषानेही पोलिसांना अटक केली आहे. मेघालय डीएसपी आय रोंगरांग यांनी पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडाची संपूर्ण केली. डीजीपींनी सुपारी किलिंगच्या शक्यता व्यक्त केली आहे.